वजन कमी करायचं आहे, पण चव सोडायची नाही. डाएट म्हटलं की फक्त उकडलेलं आणि बेचव खायचं असंही होत नाही ना. आणि आज मी बनवते अशी पालक वडी जी आहे हेल्दी, लाईट आणि वजन कमी करण्यासाठी ना उपयोगी आणि चव मात्र घरगुती. तर नमस्कार मंडळी, महालक्ष्मी रेसिपीमध्ये ना तुमच्या मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत वेट लॉस स्पेशल पालक वडी. तळलेली नाही, जास्त तेल नाही, पण ही पालक वडी ना चवीला म्हणाल तर ना अप्रतिम झाली होती. तीच तुमच्याशी शेअर करते. काही नाही हो, पालक काय केली, छान नीट करून घेतली आणि स्वच्छ ना 2-3 पाण्याने धुतली आणि ना असं कट करून घेतलं. जितकं बारीक कट करता येईल ना त्या पद्धतीने करून घ्यायची. आणि पालक आहे ना मी ह्या पद्धतीने कट करून घेतलेली आहे. पालक ना फायबरने भरपूर असते, पोट जास्त वेळ भरलेलं असं वाटतं, म्हणून ना आठवड्यातून ना 2दा किंवा 3दा पालक खाल्लीच पाहिजे. किंवा पालकची भाजी तुम्हाला खाऊन कंटाळा आला असेल ना तर कधी कधी वड्या पण करून खाल्ल्या पाहिजे. तर ना मी पालक कट करून झाली ना तर 1.5 वाटी ना बेसन पीठ घेतलं आणि 2 चमचे ना तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, हळद टाकली ही आणि मिरची पावडर टाकलेली आहे. मिरची पावडरने ना ह्या वडीला खूप छान कलर येतो. आणि धना पावडर टाकलेली आणि मिरचीचा ठेचा टाकलेला. तिखटाचं प्रमाण आहे ना तुमच्याप्रमाणे करून घ्या. नंतर ना नंतर ना ओवा टाकलेला आहे ना, ह्याला ना पाणी जास्त टाकायची गरज नाही, कारण पालकाला ना पाणी आपोआप सुटलं जातं, म्हणून पाणी टाकायची गरज नाही आहे. हे पीठ ना जितकं हाताने मळता येईल ना तेवढं मळून घ्यायचं. घट्टसरच मळलं पाहिजे हे पीठ, जास्त पातळ झालेलं नाही पाहिजे हे पीठ. हे ना असं घट्टसर पीठ मळून झालेलं आहे माझं. तर मी ना एक डब्बा घेतलेला आहे आणि डब्याला अगोदरच तेल लावलं होतं. नंतर ना पांढरे तीळ टाकलेले आहे. पांढऱ्या तिळाने ना वडी आपली आणखीनच छान दिसते आणि खायला पण खूप छान लागते बरं का. आणि ते मिश्रण आहे ना असं त्या डब्यामध्ये टाकत गेले. सगळीकडे ते मिश्रण असं पसरून घ्यायचं. जितकं आपल्याला असं पसरवता येईल ना तेवढं असं पसरून घ्यायचं. पालक वडी ना संध्याकाळी किंवा स्नॅक्ससाठी ना डब्याला परफेक्ट आहे बरं का. किंवा ट्रिपला वगैरे तुम्ही चालला असाल तर आरामशीर 2 दिवस टिकण्यासारखी ही वडी आहे. तुम्ही नक्की करून बघा. आणि हे मिश्रण आहे ना चारी बाजूने असं पसरून घेतलं ना, वरनं ना पांढरे तीळ टाकायचे. पांढऱ्या तिळाने ना आणखीनच भारी चव लागते बरं का, कारण दिसायला पण सुंदर दिसतात ते, म्हणून मी पांढरे तीळ टाकलेले. कढई घेतली होती, कढईमध्ये ना स्टँड ठेवलेला आणि पाणी ना मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. नंतर ना तो डब्बा ठेवलेला आहे. ह्या वडीला फार वेळ करायला लागत नाही बरं का, तुम्ही नक्की करून बघा. गॅसची फ्लेम आहे ना मध्यम आचेवर ठेवायची. 20 ते 15 मिनिटात आपली पालकवडी तयार होत असते. बघू शकताय तुम्ही ही पालकवडी अशी झालेली, आणि मी गॅस बंद केला होता. आणि नंतर ना चाकूच्या साहाय्याने चेक केलं वडी झाली आहे का नाही म्हणून. तर वडी आपली झालेली दिसली मला. मग मी साईडला काढली आणि थंड झाल्यानंतर ना चारी बाजूनी ना त्याच्या कडा अशा सोडवून घेतल्या आणि एका प्लेटमध्ये ना ती वडी काढली. तुम्हाला जसा आकार द्यायचा ना त्या पद्धतीने तुम्ही वड्यांचा आकार देऊ शकता. मी तर ना चौकोनी पद्धतीने आकार देत आहे. तर चौकोनी पद्धतीने त्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत. पालक वड्यांची ही पद्धत आहे ना डीप फ्रायपेक्षा ना खूप हेल्दी आहे बरं का. आणि मग मी अशा ना वड्या कट करून घेतलेल्या आहेत चौकोनी आकारामध्ये. आणि झाल्या माझ्या चौकोनी आकारामध्ये वड्या कट करून. आणि एक वडी तुम्हाला दाखवते, किती छान झालेली बघू शकताय तुम्ही. ही वडी ना अशीच तरी खायला म्हटलं ना चवीला म्हणाल ना अप्रतिम लागते. आणि हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. जरा ते आवडल्यास नक्की एक लाईक करायला विसरू नका. आणि आता ना मी शालो फ्राय करणार आहे. तर 2 चमचे ना मी तेल घेतलेलं आहे. तुम्हाला तळायचं असेल ना तुम्ही तळू पण शकतात, पण ही वडी आहे ना जास्त दिवस टिकण्यासाठी ना शालो फ्राय केलं तरच खूप छान बरं का लागते. एकीकडे ना कढीपत्ता टाकला, जिरे टाकले, मोहरी पण टाकलेली आहे आणि लाल कलरची ना हिरवी मिरची टाकलेली. जिरे मोहरी छान असे तडतडले ना तर एक एक वड्या ना मी त्याच्यामध्ये अशी टाकत गेलेली आहे. आणि वड्या टाकून झाल्या ना तेलामध्ये, तर ना पॅननी ना असं गोल गोल करून घ्यायचं, कारण ना तेल सगळीकडे पसरलं पाहिजे, जिरे मोहरी पण सगळीकडे पसरल्या पाहिजे, म्हणून ना मी सगळीकडे ते पसरण्यासाठी पॅन तसा केला. आणि हाताने ना त्या अशा आलटीपलटी छान अशा वड्या करून घेतलेल्या आहेत, कारण गरम नव्हत्या ना म्हणून. कारण ह्या वड्यात ना चौकोनी केलेल्या आहेत ना, तर चारी बाजूने आपल्या छान मस्त लालसर कलर येईपर्यंत ना भाजून झाल्या पाहिजे होत्या. म्हणून मी वड्या ना अशा अलटी-पलटी करून मस्त ना लालसर कलर येईपर्यंत ना भाजून घेतलेल्या आहेत. ह्या पालकच्या वड्या ना तुम्ही एकदा नक्की माझ्या पद्धतीने करून बघा की चवीला म्हणाल तर अप्रतिम झाल्या होत्या. चारी बाजूंनी ना आपली वडी भाजली पाहिजे होती ना, म्हणून मी अशी आलटी-पलटी करून ना वड्यांची जागा ना चेंज करत करत त्या वड्या अशा भाजून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता वड्यांना किती छान कलर आलेला आहे. तर तुम्हाला कशा वाटल्या ना त्या वड्या कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि झाल्या आपल्या हे शालो फ्राय केलेल्या पालक वड्या, वरनं ना बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. परत एकदा असं छान हलवून घेतलं त्या वड्यांना. तुम्ही ह्या पद्धतीने एकदा वड्या तुमच्या घरच्यांना करून दिल्या ना, ते सारखे सारखे करून मागतील ही मी गॅरंटी देते.
बेसन पिठाचा एक फायदा असतो. बेसन पीठ आहे ना प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. क्रेव्हिंग कमी करायला ना मदत करतो आणि गरमागरम ना लाईट आणि हेल्दी पालक वडी आपली तयार झालेली आहे. पालकचा फायदा ना शरीरात रक्त वाढवण्यास मदत करतो आणि डोळ्यांसाठी ना चांगली आहे. आणि ना पोट भरलेलं वाटतं, त्यामुळे वजन नियंत्रणात राहायला ना मदत होते. ही वडी ना तळलेली नाही, वाफवलेली असल्यामुळे ना जास्त हेल्दी आणि पौष्टिक आहे. तर ही पालक वडी तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास ना नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.